हॅलो एव्हरीवन. सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. मोहिनी एकादशीला फक्त तुम्ही ही कथा ऐकली ना तरी संपूर्ण व्रताचं फळ तुम्हाला प्राप्त होतं. हे तुम्हाला माहीत आहे का? अशा गोष्टी आपल्या धार्मिक ग्रंथामध्ये अनेक लिहून ठेवलेल्या आहेत की ज्यामुळे आपल्याला या एकादशीच्या व्रताचे पुण्यफल प्राप्त होते. चला तर मग कोणाला आवडणार नाही अशा गोष्टी ज्यामुळे आपण फक्त ऐकून पुण्यफल प्राप्त करू शकतो. तर मोहिनी एकादशी 8 तारखेला आहे. वैशाखामध्ये येणाऱ्या या एकादशीला शुक्ल पक्षामध्ये येते ती मोहिनी एकादशी असते. शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की भगवान विष्णूंनी जो मोहिनी अवतार घेतला होता ना, तो याच दिवशी घेतला होता. म्हणून या एकादशीला मोहिनी एकादशी असं नाव पडलेलं आहे. पण यामागे एक कथा देखील आहे. ती ऐकणे खूप गरजेचे आहे आणि तेवढीच तुम्हाला आवडेल देखील. आता 8 मेला एकादशीचं व्रत जेव्हा आपण करतो, त्याच्या दुसऱ्या दिवशी या व्रताचं पारण केलं जातं. म्हणजे व्रतविधिवत उपवास वगैरे सोडला जातो. अनेक धर्मग्रंथांमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. आता भगवान विष्णूंनी मोहिनी अवतार जेव्हा धारण केला, तेव्हा त्याच्याशी संबंधित एक प्राचीन कथा देखील आहे या एकादशीच्या मागे. चला तर मग आपली कथा आपण ऐकूया. पण तत्पूर्वी चॅनलवर आपल्या जर प्रथमच आलात तर लगेच सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन माहिती आणि सणवार व्रतवैकल्याबद्दल आपण इथं चर्चा करत असतो. पण याशिवाय विविध गोष्टी, कोर्सेस आणि फ्रीमधले विविध सेमिनार मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे लवकरच. मग त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलचा भाग होणं गरजेचं आहे ना, कारण नोटिफिकेशन आलं तरच तुम्हाला समजेल की आपण कोणत्या कोणत्या उपक्रमांमध्ये भाग घेऊ शकतो. सोबतचं बेल बटन देखील प्रेस करा. म्हणजे या नोटिफिकेशनद्वारे तुम्ही आपल्या परिवाराचा सदस्य बनू शकताल आणि माहिती तुमच्यापर्यंत योग्य वेळी पोहोचू शकेल. आता बघूया मोहिनी एकादशीची व्रतकथा. कोणत्या एका काळी भद्रावती हे नाव आहे, ते एका नगराचं नाव होतं. तिथे धनपाल नावाचा एक वैश्यवानी व्यापारी होता. तो धर्माला धरून होता. त्याचा स्वभाव धर्म कर्म असा एकदम चांगला होता आणि देवादिदेव भगवान विष्णूंना समर्पण असा तो भक्त होता. त्याचे 5 मुले होते. म्हणजे त्यांना 5 मुलं होती ज्यांचे स्वभाव एकमेकांशी एकदम विपरीत होते. म्हणजे वडील जितके धर्म किंवा भक्तिभाव करणारे असे होते, दानशूर होते, तशी मुलं नव्हती. मुलं अत्यंत विपरीत होती. मोठा मुलगा तर अत्यंत दुष्ट आणि क्रूर स्वभावाचा होता. ते मुलं जी आहेत ती वेश्यांच्या सोबत दिवस घालवत असे, त्यांच्याजवळ जात असे. जुवा वगैरे जे असतात, जे सट्टा, जुगार हे खेळ ते खेळायचे, त्यामध्ये पैसे व्यर्थ करायचे आणि असा पैसा दानधर्मात खर्च न करता वाईट मार्गाला पैसा खर्च होत आहे, हे वडिलांना बघून अत्यंत दुःख व्हायचं. खूप मनामध्ये त्यांच्या वेदना व्हायच्या. कितीतरी वेळा त्यांनी मुलांना समजवण्याचा प्रयत्न केला. मुलांनी कधीच त्यांच्या वडिलांचं ऐकलं नाही. एक दिवशी काय झालं, मग यामध्येच वडिलांनी आपल्या मुलांना घराच्या बाहेर काढलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही आता तुमच्या पद्धतीने जीवन जगू शकता. मध्येच बाकीच्या मुलांनी वडिलांना माफी मागितली, क्षमा याचना केली, त्यांना पश्चाताप झाला. ते बघून वडिलांनी त्यांना घरी येण्यास सांगितलं. पण मोठा मुलगा मात्र तो काही आला नाही. तो बाहेरच पडला घराच्या आणि जीवनयापन करण्यासाठी तो चोरी लबाडी करू लागला. एकदा सैनिकांनी, राजाचे जे सैनिक आहेत त्यांनी त्याला चोरी करताना पकडलं आणि राजाच्या समोर त्याला आणण्यात आलं. राजाने त्याला कारागारमध्ये बंदिवासामध्ये टाकलं आणि मग राजा थोड्या दिवसांनी त्याला सोडलं. म्हणजे बंदिवासातून, कारागृहातून बाहेर काढलं आणि सैनिकांना नगराच्या बाहेर त्याला सोडून या असा आदेश दिला. मग आता नगराच्या बाहेर जंगलामध्ये जेव्हा तो मुलगा एकटा गेला होता, तिथे अनेक पशुपक्षी जे होते त्यांना मारून तो आपलं पोट भरू लागला होता थोडक्यात. आता खायला काही नसल्या कारणाने भूक जेव्हा लागायची तेव्हा तो पशुपक्ष्यांची शिकार करत होता. एके दिवशी खायला काहीच नसल्यामुळे तो एकदम भुकेने व्याकुळ, तहानेने व्याकुळ असा खूप असा भटकत होता आणि एका कौंडिन्य मुनीचं जे आश्रम होतं तिथे तो जातो किंवा तिथे तो पोहोचतो. त्या दरम्यान वैशाखाचाच महिना चालू होता. कौंडिन्य मुनी जे होते ते गंगा स्नान करून नुकतेच आले होते आणि त्यांनी स्नान केल्यामुळे त्यांचे वस्त्र
जे होते ते ओले होते. त्यामधून पाणी गळत होतं आणि त्यातील काही जी बूंद म्हणतो ना आपण थेंब, ते थेंब त्या वैश्यपुत्र जो होता तिथं, त्याच्यावरती ते ओले थेंब पडले आणि तो एकदम भानावरती आला. जणू काही त्याला आपल्या पश्चातापाची जाणीव झाली आणि तो ऋषींना म्हटला, की "मी माझं जीवन खूप बरबाद केलेलं आहे. अनेक पापं केलेली आहेत माझ्या जीवनामध्ये आणि त्याचा मला आता पश्चाताप होत आहे. कृपा करून तुम्ही मला त्या पापांपासून मुक्ती होण्यासाठी काहीतरी उपाय नक्कीच सांगा." अशी तो विनवणी करू लागला. त्यांच्या चरणापाशी लोळून घेऊ लागला. त्यांना वारंवार विनवणी करत होता. तेव्हा ऋषी म्हणाले, "आता वैशाखाचा जो महिना आहे त्यामध्ये शुक्ल पक्षामध्ये एकादशी येते, जिचे नाव मोहिनी एकादशी आहे. तर ते व्रत तू जरूर कर. ते व्रत केल्यामुळे तुझे सगळे पाप नष्ट होऊ शकतील." आता ऋषींनी सांगितल्याप्रमाणे त्या वैश्यपुत्राने मोहिनी एकादशीचं व्रत केलं. त्याचा विधी त्यांच्याकडून समजून घेतला आणि ज्यामुळे त्याचे पाप हे सगळे नष्ट झाले. अशा प्रकारे भगवान विष्णूंची त्याच्यावरती कृपा झाली. सगळे पाप, अपराध भगवंताने नष्ट केले. अशी ही पावन पुण्यफलदायी एकादशी प्रत्येकाने या दिवशी भगवान विष्णूंचं स्मरण मनोमन नक्कीच केलं पाहिजे. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जरूर म्हटला पाहिजे. आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाला आणि मृत्यूनंतर जो विष्णू लोकामध्ये जेव्हा तो पोहोचला, तेव्हा त्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासली नाही. साक्षात त्याला भगवंताने सांभाळ केला आणि सगळ्या पापांपासून मुक्ती मिळाली. म्हणूनच या व्रताची कथा जोही मनुष्य ऐकतो त्याला 1000 गोदान पुण्याचं फल प्राप्त होतं. 1000 गायींचं पुण्यफल प्राप्त होतं. जे दान केल्याने पुण्यफल प्राप्त होतं त्याप्रमाणे. म्हणून लक्षात घ्या की तुम्ही या एकादशीला साधं समजू नका. ही कथा जास्तीत जास्त शेअर करा. फक्त ऐकायची आहे आणि काही अंशी शेअर केल्याचं पुण्यफल देखील तुमच्या चरणी जरूर पडणार आहे. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा जय श्री हरी, जय श्री हरी, ओम नमो नारायणा असं लिहायला नक्कीच विसरू नका. कारण ही एक हाजरी देवाच्या चरणापाशी तुमची पोहोचते आणि कदाचित कळत नकळत अनेक लोकांपर्यंत ही हा जो कथेचा सार आहे तो पोहोचतो. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.